नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोध टॉक्समध्ये. सध्या नुकतंच संपूर्ण देशामध्ये सामाजिक, धार्मिक, राजकीय काही समस्या चाललेल्या आहेत. अशा काळामध्ये हा जो संपूर्ण समाज आहे कसा त्याच्यामध्ये दाबला जातो आहे किंवा कोणकोणत्या समस्या निर्माण होत आहेत, या सगळ्या समस्यांच्या अनुषंगानं आपण पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून, या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून प्राध्यापक वसंत पुरके सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांचा नेमका दृष्टिकोन काय आहे, जे की स्वतः या राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री होते आणि ते या दृष्टिकोनात कशा पद्धतीनं बघतात ते आपण बघूयात. तर नमस्कार सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार, धन्यवाद. सध्या नुकतंच म्हणजे की जिन्होंने राम को लाया उनको लाएंगे अशा काही घोषणा देण्यात आलेल्या होत्या. त्या पद्धतीनंच राम मंदिर बांधण्यात आलं आणि त्यानंतर इलेक्शन्स लागू झाले होते लोकसभेचे आणि राम मंदिर बांधलं गेलं आणि त्याच राम मंदिरामध्ये अयोध्येमध्ये चोरी होते. याबद्दल आपलं काय मत आहे? अक्षय भाई, आपण विचारलेला प्रश्न हा पूर्ण देशाच्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारतीय धर्मधोरणांच्या संदर्भात खूप मोठी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रश्न आहे. खरं तर जगाच्या पाठीवर केवळ भावनेच्या स्तरावर किंवा भावनिकदृष्ट्या विचार करणारा एकमेव देश आहे. त्या देशाचं नाव आहे भारत. या देशामध्ये प्रचंड वैविध्य आहे, धार्मिक भिन्नता आहे, भाषिक भिन्नता आहे, भाषा भिन्नता आहे, त्याच्यानंतर प्रांत भिन्नता आहे. हे असं प्रचंड मोठं वैविध्य असताना देखील आपण या संपूर्ण समाज व्यवस्थेला एक ठेवण्याचे प्रयत्न केले. आणि धर्म ही एक अफूची गोळी आहे. आपल्या देशामध्ये हिंदू धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, ईसाई धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, पारशी आहे, हे सगळे धर्म आहे. आणि प्रत्येक धर्मीयांना, प्रत्येक धर्मधोरणांना स्वतःच्या पद्धतीने, स्वतःच्या कल्पनेप्रमाणे धर्माची प्रचार आणि प्रसार करण्याची त्यांना मुभा आहे. आपण जो प्रश्न विचारला की अयोध्येमध्ये ही जी झालेली हजारो कोटीची किंवा काही शेकडो कोटीची चोरी आहे, याविषयी माझं मत आपण विचारलं. अक्षय भैया, ही चोरी आजचीच नाही आहे. ही चोरी शेकडो वर्षापासून सुरू आहे. ह्याच्याविषयीचं माझं मत व्यक्त करताना काही लोकांना पटणार नाही, काही लोकांना पटेल, पण माझं हे वैयक्तिक मत आहे, माझं वैयक्तिक आकलन आहे. कारण जी मंदिर आहे, कारण तर सगळ्याच मंदिरामध्ये चोऱ्या होतात असं नाही, सगळेच लोक चोर आहे अशातलाही भाग नाही आहे. परंतु जे धर्मधोरण आहे, ज्या धर्मधोरणाने आपल्याला प्रबोधन करावं, योग्य सल्ला द्यावा, अशीच माणसं जर अशा प्रकारे शेकडो करोडचा गैरव्यवहार करत असेल तर ही शोकांतिका आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे हे आजचंच नाही आहे. आणि ही RSS आहे, याच्यामध्ये BJP आहे. मी केवळ पक्षीय भूमिका घेत नाही, पण हे सत्य आहे. RSS ही काही मुळार्थाने किंवा खऱ्या अर्थाने ही 100% नितळ निर्मळ अशी हिंदुत्ववादी विचारधारा नाही आहे. कारण ती कट्टरपंथीय विचारधारा आहे. माझी त्या सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की पैसे रामाच्या नावाने, देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने तुम्ही पैसे चोरता. रामाच्या नावाने विटा आपण जमा केल्या, रामाच्या नावाने माती जमा केली आपण, रामाच्या नावाने तिथे अयोध्येला नेण्याच्या प्रत्येक नाल्याचं, नदीचं आपण तीर्थ तिथे नेलं. अशा प्रकारे धार्मिकतेचं प्रचंड मोठं वादन निर्माण करणं. आणि म्हणून संतांनी काय केलं अक्षयभाई या संदर्भात, की वर्णव्यवस्थेमुळे निर्माण झालेली विषमता, पुरोहितत्वाचं माजलेलं बंड, नंतर उदात्त जीवनमूल्यांचं स्खलन झाल्याने समाजाचा होणारा ऱ्हास, व्रतवैकल्य आणि कर्मकांडांचं माजलेलं प्रचंड मोठं प्राबल्य, मतामतांचा आणि संप्रदाय पंथांचा वाढलेला नको तो अभिनिवेश, या सगळ्याच बाबींवरती संत महंतांनी, प्रज्ञावंतांनी, प्रतिभावंतांनी जो आसूड उगारला आहे का नाही, त्याच्यामागे या संतांची भूमिका ही होती की हा ऐहिक समाज, हे ऐहिक जीवन नितळ, निर्मळ, सुखी, संपन्न, बंधुभावयुक्त, समतादृष्टी असलेलं, त्याच्यानंतर ही सहिष्णू प्रवृत्ती विकसित करणारं आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं, अशा प्रकारची आराधना करणारं हे आमचं मन या समाजातून जन्माला यावं, अशाच प्रकारे संतांच्या बोलण्यामागची भूमिका होती. आणि म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणाले की वांझेने दाविले गर्वार लक्षणं, वांझेने दाविले गर्वार लक्षणं, चिरगुटे बांधून दावायाला, तेवी शब्दज्ञानी करीती चावटी, ज्ञानपोटासाठी विकून या. हे जे स्वतःला हुशार समजणारे, मंत्रज्ञ समजणारे, साधुभोंद समजणारे, भटजी समजणारे, या सगळ्या लोकांनी या धर्माचा बाजार केला, या सगळ्या लोकांनी धर्माचा व्यापार केला. हे होऊ नये. आणि म्हणून तुकाराम महाराज वारंवार म्हणायचे की देव इकडे तिकडे शोधायची गरज नाही आहे. देव हे तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी आहे किंवा नाही, देव ही एक सत्य म्हणण्यापेक्षा ती एक संकल्पना आहे. काहींना तो देव सत्य वाटतो, काहींना तो वाटत नाही. त्याच्याविषयी आपण अंधारात जाण्यापेक्षा
ज्या ज्या लोकांना स्वतःच्या जगण्यासाठी सौख्यपूर्ण जीवन जगावं असं वाटतं अशा कुठल्याही देवतेची त्यांनी आराधना करावी, याला मुभा आहे. परंतु लोकांच्या भावनेचा आणि अंधश्रद्धेचा किंवा श्रद्धेचा गैरवापर करून म्हणजे हजारो कोटी जमवले तिथे. ही चोरी आताच नाही झाली आणि म्हणून राम काही शोधायची गरज नाही आहे. आमचे तुकडोजी महाराज काय म्हणाले, अरे कपडे रंगा तो क्या हुआ मन तो रंगा नहीं राम में, कपडे रंगा तो क्या हुआ मन तो रंगा नहीं राम में, माला धरी तो क्या हुआ काला भरा सब काम में, अरे चंदन लगा तो क्या हुआ वंदन करे नहीं प्रेम से, मंदिर बना तो क्या हुआ पूजा चले नहीं नेम से. आता ही पूजा नियमितपणे चालणारी पूजा आहे का? तिथे मी संपूर्ण व्हिडिओ बघितले, त्या गळ्यामध्ये जे जानवं आहे ते सगळी माणसं छानपैकी पैसा चोरत आहे, मागच्या मागे माणसाला देत आहे. तिथे कोण आहे? तिथे शुक्ला आहे, तिथे शुक्ला आहे, नंतर तो मिश्रा आहे, मिश्रा 2-3 मुकमिश्रा आहे, यानंतर तो मनीष यादव आहे, अविनाश शुक्ला आहे, सुभाष श्रीवास्तव आहे, करुणेश पांडे आहे, रमाशंकर मिश्रा आहे आणि सगळ्यात मोठा आहे चंपत राय आहे. बरोबर. ही मोठी मोठी मंडळी आहे आणि ते हे चोरी केव्हा लक्षात आली, जेव्हा विदर्भामध्ये आपण पेरण्या करतो ना, मृग नक्षत्राच्या दिवशी म्हणजे 7/7/26ला 7 जून 26ला ही चोरी लक्षात आली. म्हणजे आम्ही लोक जमिनीमध्ये बी पेरतो आणि त्यातलं जमिनीतलं बी यांनी रामातलं मंदिर यांनी काढून टाकलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारची चोरी करणं हा हिंदुत्वाचा मोठा अपमान आहे, हिंदू धर्मियांचा अपमान आहे. ज्या लोकांनी स्वतःच्या मजुरीच्या पैशातून पैसे दिले आणि त्या हिंदू धर्मियाचं किती मोठं यांनी भांडवल केलेलं आहे. मंदिर वही बनाएंगे, गर्व से कहो हम हिंदू आहे. हिंदुत्वाचा आधार यांनी राजकारणासाठी केला, पैसे जमवण्यासाठी केला, ही अत्यंत वाईट बाब आहे. परंतु हे संपूर्ण केल्यानंतरही आजही पंतप्रधान असोत किंवा भारतीय जनता पक्षाचे मुख्य नेते या चोरीच्या संदर्भामध्ये काहीही बोलत नाही आहेत. माननीय विश्वगुरू बोलत नाही, पण ते चिंतित आहे. कारण त्यांनी बजरंग दलाचे प्रमुख जे कटियार साहेब आहे ना, त्यांना यांनी 1:30-2 वाजता फोन केलेला आहे की क्या होने वाला है. कारण म्हणून राहुल गांधी वारंवार म्हणायचे की चोरी थांबवली पाहिजे. चौकीदार नाही म्हणतात आपल्याला. ही चोरी म्हणजे तुम्ही पैशाची चोरी करता, माणसांची चोरी करता, खासदारांची चोरी करता, शब्दांची चोरी करता, दिलेले शब्द मात्र पाळत नाही. अशा प्रकारे हे सर्व काळ चालणार नाही आहे. परंतु माझ्या देशामध्ये अशा प्रकारे ज्या लोकांचा आम्ही आदर्श घ्यावा, ज्या लोक आमचे ते दार्शनिक ठराव, त्यांनी जर चोऱ्या केल्या तर राहील काय? माझी विनंती आपल्याला की ज्यांनी राम मंदिरातून मोठा पैसा चोरला, राम मंदिराचा पैसा जो राम मंदिर होतं तिथे सुद्धा पैसा खाल्ला त्यांनी. म्हणजे राम मंदिर पहिल्या वर्षी कसं कळतं? 8 महिन्यामध्ये ती छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा पडतो कसा? त्या ठिकठिकाणी कमिशन ओरिएंटेड जर तुम्ही काम केलं असेल तर माझं मिशन गेलं कुठं? आणि हे संपूर्ण मंदिरं कुठल्याही धर्माच्या स्थळामध्ये अशा प्रकारे मिशन ओरिएंटेड काम करतात, ती असं कमिशन खाण्याचा प्रकार बरोबर नाही. माझी विनंती संपूर्ण समाजाला ही आहे की लोकांना कितपत पडते मला माहीत नाही, ज्याच्या त्याच्या श्रद्धा त्यांनी जपाव्या. पण आता कुठल्याही प्रकारे अशा मंदिरात गेल्याच्या नंतर दर्शन खरं तर घरच्या घरीच केलं पाहिजे. देव शोधायची गरज नाही भैया. कारण तुकाराम महाराज काय म्हणाले की देव आहे ऐसे वदवावे वाणी, नाही ऐसे मनी अनुभवावे. मोक्ष वगैरे काही नाही आहे. तुम्ही स्वतःच्या घरी राहा, छानपैकी नाव घ्या, फळवा. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. फूळ व्हा, फळ व्हा, आम्हाला एकासाठी क्षणासाठी नाव घ्या तरी मी तुम्हाला प्राप्त होतो. असंच जर असेल तर कुठल्याही मंदिरामध्ये जायची गरज नाही, तीर्थक्षेत्री जायची गरज नाही. कुंभमेळ्यामध्ये 1000 लोक मारले गेले, कोणी बोललं नाही. नाशिकमध्ये सुद्धा अत्यंत घाणेरडं पाणी आहे, कधीतरी कोणी बोलत नाही. 1700 ते 1800 झाडं तोडल्या गेले, पर्यावरणाचा समतोल तुम्ही बिघडवला तरी कोणी बोलत नाही. धर्माच्या नावाखाली अशा प्रकारचा बाजार बसवल्या जाऊ नये, लोकांचे पैसे लुटल्या जाऊ नये, लोकांना अंधश्रद्धाळू बनवल्या जाता कामा नये. आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की सुदैवाने माझे मुख्यमंत्री हे ॲडव्होकेट आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे. ते सुद्धा कधी कधी म्हणतात राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश. बिलकुल नाही. राजसत्ता ही सार्वभौम आहे, कारण लोकशाहीच्या आधारावर चालणारी ती संस्था आहे. आणि म्हणून लोकसभेमध्ये ज्या ट्रस्टला माननीय विश्वगुरूंनी मान्यता दिली, ही ट्रस्ट कोणती आहे? अयोध्येची राम मंदिर ट्रस्ट आहे. तर तेव्हा माननीय विश्वगुरूंनीच यात लक्ष घालवावं, नसन जमत राजीनामा देऊन मोकळं व्हावं. राम हा एक सर्वोत्तम पुरुष आहे, ती सुद्धा छानपैकी मोठं कॅरेक्टर आहे. हे महाकाव्य आहे. परंतु महाकाव्य असताना प्रभू रामचंद्राला तुम्ही आम्ही छानपैकी आदर्शाचा पुतळा समजल्यानंतर सुद्धा विश्वगुरू त्यांना लहानसा ठेवतात, हात धरून घेऊन जातात. हे बरोबर नाही ना ते. आणि म्हणून अशा प्रकारे देवादिकांचा अपमान करणं, देवाच्या नावावर जमवलेला पैसा अपहार करणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे. आणि आदरणीय नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या अमित शहानी चटकन राजीनामा देऊन मोकळे केलं पाहिजे. माझ्या सगळ्या अकाउंटच्या लोकांना राजीनामा दिलेले आहे. 1984 रेल्वेचा अपघात घडला होता, लालबहादूर शास्त्रींनी खल्यातून स्वतःहून राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू नाही राजीनामा देऊ नका, त्यांनी राजीनामा दिला. AR अंतुलेंच्या वेळेस सिमेंटच्या संदर्भात शंका व्यक्त केली, राजीनामा दिला. अशोक चव्हाणांच्या काळात आदर्शाचं नाव आलं, राजीनामा दिला. त्यानंतर सुंदर कपडे घालतात, ड्रेस घालतात म्हणून आमचे शिवराज पाटील
त्यांनी राजीनामा दिला, विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला. तेव्हा अशा प्रकारे नैतिकतेची चाड बाळगणाऱ्यांनी आता तरी राजीनामे दिले पाहिजे ना. नाहीतर देवाच्या नावावर मतं मागता तुम्ही, म्हणजे मतांची चोरी करता. तेव्हा अशा प्रकारे देवांचं राजकारण करून मतं घेणं आणि सत्तेत येणं हे लोकशाहीला आणि मानवतेला आणि धार्मिकतेला शोभणारी बाब नाही. हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्या लोकांना तात्काळ, आणि त्यांना न्यायालयीन कोठडी आहे. कशासाठी न्यायालयीन कोठडी? फिशार द्या त्यांचा. 1 दिवस 2 दिवस पोलिसांनी छोटे मारले की सगळेच्या सगळे नाव येतात. आणि त्यांचे गिरी साहेब बोलून आले, गोविंद गिरी आहे, ते बोलायला लागले, कटियार बोलायला लागले की हे इसमें हमारा नाही, हे बहुत बडा पाप आहे, हे बहुत बडा पाप आहे. याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची नावं येऊ शकतात असं हे गोविंद गिरी म्हणाले. येऊन त्या मोठे मोठे लोक. मी तर या मताचा आहे ही SIT वगैरे बोगस आहे. मी म्हणतो सुप्रीम कोर्टाचे जज आणि सर्वच पक्षाचे प्रमुख यांची एकत्र समिती करायची आणि मायक्रो इन्व्हेस्टिगेशन करा. या देशाला उजळ माथ्याने, अभिमानाने, गर्वाने जर निसंकोचपणे लोकांसमोर जायचं असेल अशी मोठी समिती गठीत करा. जे असेल त्यांना तुरुंगात टाका, सजा करा. आणि हा हजारो करोडचा लाभ लुटलेला पैसा हा त्यांनी शोधून काढला पाहिजे. हे 7 कोटी 75 कोटी काहीच नाही आहे, शेकडो कोटीचा, हजारो कोटीचा विषय आहे. दुसऱ्याकडून चूक झाली नाही तर तुम्ही आता त्या कोण आहे ती मॅडम आहे ना, ममता बॅनर्जी, 450 कोटी तिची बॅन केले, काँग्रेसचे 250 कोटी बॅन केले. तेव्हा अशा प्रकारे चोरून तुम्हाला मोठं होता येत नाही. देवाच्या नावावर तर मोठं होताच येत नाही. देव फार समजदार आहे, देव पैसे मागत नाही. लोकांनी मंदिरात जावं पण जमलं तर 1 रुपया टाकावा, जास्त पैसे टाकू नये. शक्यतोवर अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये. कारण सर्वे भवन्तु सुखिनः हेच तत्व तुम्ही आम्ही पाळावं आणि आपापल्या धर्माची छानपैकी निकोप आणि नितळ मनाने पूजा करावी. आता नुकतंच जर बघितलं हा संपूर्ण जो हा कुठेतरी स्त्री पुरुष आपले सगळे या धर्मांधतेकडे जाताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुणीतरी म्हणावं रामाचा उल्लेख करावा किंवा त्याच्यामध्ये कुणीतरी इतर देवांचा उल्लेख करावा आणि असं करून राजकारण करावं. हे सगळे समाज, जो भोळा समाज आहे, हा सगळा त्या दिशेने अंधाते दिशेने जाताना दिसतोय. याच्यावरती नेमका उपाय काय आहे? कारण संतांनी प्रबोधन केलं, ते प्रबोधन कुठेतरी वाया गेलं का आता? तुकाराम महाराज काय म्हणाले, लोका सांगे ब्रह्मज्ञान, जनलोकांची कापितो मान, तुका म्हणे तोची वेडा त्याची हाणून थोबाड फोडा. ही भूमिका समाजाला घ्यावं लागेल. जर एखादा साधू भोंद येतो आणि सांगतो की तुम्ही अभ्यास करू नका, परीक्षेची तयारी करू नका, फक्त बेलाचं पान तोडा, सहदामध्ये बुडवा, उशाखाली टाका, तुम्ही IAS होऊन जाल, असा मूर्खपणा जो माणूस पसरवेल त्याच्यावर सजा झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणायचे ना की जेथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे. ज्या ठिकाणी कीर्तन केलं असेल तिथे तुम्ही पैसे घ्यायचे नाही. अक्षयभाई तुमच्या समोर सांगतो, मी जिथे मी माझ्या भाषणाला जातो तिथून मी माझ्या डिझेलच्या 1 तिथंचे पैसे पण घेत नाही. तेव्हा अशा प्रकारे निरपेक्ष समाजाची सेवा करा. माझ्या सगळ्या महिला भगिनींना सांगतो, लाख काही करा, तुमच्या घरामध्ये IAS IPS माणसं जन्माला येऊ द्या. अशा प्रकारच्या साधू बंधूने तुमचं काही भलं होत नाही. माझ्या बहिणींना हात जोडून सांगतो, काहीही करा पण स्वतःच्या देवघरातल्या, माझघरातल्या देवाच्या मंद प्रकाशामध्ये जाऊन छानपैकी समय लावा, अगरबत्ती लावा, एक क्षणभर नाव घ्या, पण अशा साधू बंधूंच्या बळकवण्यामध्ये तुम्ही येऊ नका. हा भूल भरल्या तुमची फसवणूक केल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या प्रश्नावरती आपण येऊया. सध्या शिक्षण क्षेत्रातलं सध्या खूप मोठं भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये नीटचा पेपर फुटतो, TETचा पेपर फुटतो. हे असे जे प्रकरण आहेत हे तुमच्या काळामध्ये होत होते का? आणि होत जर असेल तर त्याच्यावरचा नेमका उपाय आपण काय शोधला होता? भैया, माझ्या देशाला सगळ्यात मोठा लागलेला आजच्या घडीला अनेक दिवसापासून सगळ्यात मोठा कलंक आहे बेरोजगारीचा. म्हणजे MSc PhD नेट सेट हायली क्वालिफाईड माझे मुलं एजबार झालेले आहे, क्लॉकर बेसिसवर काम करत आहे आणि टप्पानुदान तत्वावर काम करत आहे. बिचारे त्यांचे एजबार झाले, त्यांना काही आता आशा नाही आहे. आणि म्हणून 25,000 युवकांनी नोकऱ्या मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या. कारण नोकरी नसेल. खरं तर हे काय सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाही, पण जेवढे पदं रिक्त आहे 60 ते 70 हजार पदं शिक्षकांची पदं रिक्त आहे, 38% हायर एज्युकेशनचे पदं रिक्त आहे, 50% हेल्थ डिपार्टमेंटचे पदं रिक्त आहे. जे पदं रिक्त आहे ते तर भरा, ते का नाही भरत? आणि म्हणून नीटसारख्या परीक्षेमध्ये ज्या मुलांनी जवळजवळ 22 ते 23 लाख मुलांनी 24 तास मेहनत केली. अक्षय भैया, परीक्षा काय असते? जगात सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल ना, तर ती फक्त अभ्यासाच्या तयारीची भीती वाटत असते. म्हणून 10x10ची खंती खोदन, 10 कोस धावून जाईल, पण अभ्यास करून परीक्षेला जाणं हे सोपं काम नाही आहे. तेव्हा अशा स्थितीमध्ये ज्या टेन्शननी, ज्या खऱ्या अर्थाने मनापासून मनोनिग्रही भूमिका घेऊन ज्या माझ्या विद्यार्थी बांधवांनी 22 लाख मुलांनी तयारी केली, तिचे पेपर फुटतात. त्या पेपर फुटीमध्ये कोण कोण आहे? नवीन नावं सांगायची गरज आहे तुम्हाला? सांगतो. तिथे एक नाव आहे तेजस हर्षद कुमार चहा. कोण आहे? डॉक्टर मनोज शिरुरे आहे, मनीषा हवालदार आहे. हे 3-4 मनीषा याच्यामध्ये. नंतर PV कुलकर्णी आहे, रसायनशास्त्राचे प्रमुख. मनीषा वाघमारे आहे, ब्युटी पार्लर प्रमुख. कारण तिथेच जीवशास्त्र. नंतर मनीषा मांढरे आहे, हे जीवशास्त्राची मॉडर्न तिथे महाविद्यालयाची आहे ती. त्याच्यानंतर माननीय
तुला सगळे पेपर आले का, प्रश्न आले का, माननीय हे माटे गावकर हे मोठे गावकर आहे हे. त्या अशा प्रकारच्या नालायकांना शोधून काढायचं आणि तुरुंगामध्ये टाकायचं. असं कसं बंद होत नाही परीक्षा. आणि ह्याच्याकडे एज्युकेशन डिपार्टमेंटच्या माणसाने त्या केंद्र शिक्षण मंत्री आहे ना, त्याने एका झटक्यात राजीनामा दिला पाहिजे. ही माझा MPSCच्या माझी शंका आहे. IS-IPच्या संदर्भात सुद्धा तुमच्या मनात शंका निर्माण व्हायला लागलेली आहे. MPSCच्या संदर्भातच एक ते सगळे मुलं सांगतात की ऑफलाईन करा, कारण ऑनलाईनमध्ये टेक्निकली वी आर नॉट इन साऊंड पोझिशन. आणि म्हणून ऑफलाईनचा पर्याय असलाच पाहिजे पोरांना. खेड्यातले ग्रामीण भागातले अनेक मुलं की माझे सर्व्हर बंद राहतं, सर्व्हर सुरू राहत नाही, त्याची वेळ निघून जाते, टाईम निघून जातो. माझी अनेक आता कशा 2-1 मिनिट माझी पोरगी उशिरा आली, तिला परीक्षा देता आली नाही. अरे पेपर तिचा बिघडला असताना तिला अलाव करायला हरकत काय, कारण मी 15 मिनिटाचा स्कोप देत असतो पेपर सुरू झाल्याच्यानंतर. तेव्हा त्याच्यानंतर एवढं केलं की त्याच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले. म्हणजे बूनचे गेले तर हौचे अगोदर सगळं भरून ठेवायचं, नंतर कुठेतरी लिरिल साबण धुवून काढायचं, असा मूर्खपणा करायचा नाही. पण ह्या सगळ्या कारण ज्ञान संपादन करण्याची महत्त्वाची प्रणाली जर कोणती असेल ती फक्त परीक्षाच आहे. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अल्जेब्रा, जॉमेट्री, इकॉलॉजी जे काही असे विषय त्या विषयांचं ज्ञान संपादन झालं किंवा कसं हे तपासून घेण्यासाठी परीक्षा पद्धती आहेच. तर या परीक्षेमध्ये मिळणारे गुण, नंतर वायवामध्ये मिळणारे गुण, हे सगळे एकत्र करून त्या मुलांची गुणवत्ता ठरवली जाते. हे जर उच्चभ्रू समाज इथे गडाम नाहीतर कुणी शेड्यूल कोणी आहे का याच्यामध्ये? हे सगळे वेल एस्टॅब्लिश लोक आहे. मला तर खात्री आहे आतापर्यंत सगळ्या प्रकारचे जे पोरं मेरिटमध्ये आले हे यांच्याच फॅक्टरीतून आलेले असणार. बरोबर. ते यांच्यावर मागच्या वर्षी काय केलं आणि पुन्हा सारख्या परीक्षा पुढत आहे. मी स्वतः मंत्री असताना परभणी, उस्मानाबाद, नांदेडची मुलं काय करायचे की ते फक्त D.Ed कॉलेजला जायचे. वर्षभर येत नव्हते, पण एकच दिवस राहायचे, कारण त्यांची संपूर्ण तयारी व्हायची. 90% 92% त्यांना मार्क्स मिळायचे. माझ्या लक्षात आलं ही सगळी मुलं येतात ना, इंटरव्ह्यूच्या हजर राहतात, विदर्भातला एकही मुलगा लागत नाही. मग मी CET लागू केली. 1.5 महिना मी अक्षरशः विलासराव देशमुखांच्या मागे फाईल घेऊन फिरलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा सभागृहात त्यांनी सही केली तेव्हा मी CET लागू केली. काठिण्य पातळी खूप नाही आहे, पण 50% मार्क्स असणारा मुलगासुद्धा तो परीक्षेला बसू शकला पाहिजे. ती परीक्षा सुरू केली. सगळे विदर्भातले मराठा सगळे पोरं लागू शकले. परीक्षेमध्ये ट्रान्सपरन्सी आणि शिस्त आणल्याशिवाय, आणि जर पेपर सेटर, पेपर व्हॅल्युअर कोण आहे, मार्क्स देणारा कोण आहे, अशा प्रकारे आमची कारखाने चालले पाहिजे. म्हणून त्या मोठी गोष्ट अनेक लोक आहे ही आणि लातूरला 2 पॅटर्न आहे. एक आहे बेस्ट पॅटर्न आहे आणि दुसरा आहे वर्स्ट पॅटर्न आहे. हे सगळे बोगस पॅटर्न थांबवायचे असेल तर शिस्त असणं अत्यंत गरजेचं आहे. परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा आणणं गरजेचं आहे. परीक्षा पद्धती जे सापडले त्यांच्यावर जबरदस्त कारवाई झाली पाहिजे, त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. मुलांचं भविष्य जे नुकसान होत आहे ते नुकसानीपासून त्यांना वाचवलं पाहिजे. MPSCच्या बाबत जर बघितलं आपण तर प्रक्रिया फार त्याची दिरंगाईची खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आणि MPSC हा जो काही स्वायत्त आयोग आपण त्याला म्हणतो, अनेकदा युवकांना जे अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, त्याच्यामध्ये ॲस्पिरंट्स असतील, तर त्यांना सातत्याने आंदोलनं करत राहावी लागत आहेत. तर ही याला जबाबदार शासन आहे की? अक्षय भैया सांगतो ना, स्वायत्तता म्हणजे याला आपण ॲटॉनॉमस बॉडी म्हणतो ना. बरोबर. सरकार, राज्यकर्ते कशीही वागू शकतात. म्हणून लांबत थोडंसं नानी पालखेवाला नावाचा एक मोठा आमचा वकील तो म्हणतो की जी मतदार माणसं पैशासाठी काही करतात आणि मतदान करतात तेही माझ्यासाठी क्षम्य आहे. राज्यकर्ते मतं मिळालेच पाहिजे म्हणून कोणाचा खून करतात, मर्डर करतात, काय करतात ते करतात तेही मला क्षम्य आहे. पण अशा प्रकारच्या वाईट घटना जेव्हा घडतात समाजाच्या हिताच्या दृष्टीने, तेव्हा मात्र गुणवंत आणि प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत आणि हुशार आणि इंटेलेक्च्युअल माणसं, जिनियस माणसं जेव्हा चुपचाप राहतात ती लोकशाही शोकांतिका आहे. पण माझी विनंती आपल्याला ही आहे की अशा प्रकारे ज्या ह्या घटना घडतात तेव्हा तुम्ही आम्ही बोललं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारच्या परीक्षा संदर्भात आम्ही सतर्क राहणं आणि राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं. तुमचा विषय होता स्वायत्ततेचा. माझं हायकोर्ट कुठे स्वायत्त राहिलं, माझं सुप्रीम कोर्ट कुठं स्वायत्त राहिलं. एक माझे जामदार नावाचे हायकोर्टाचे वकील जेव्हा सुंदर बोलले परवा की तुम्ही लोकांना गुलाम समजता का, असे दर्जेदार बाणेदार जे माझ्या देशासाठी स्वतःच्या जीवाची कुर्बानी करणारे जे जय आहे ना, ते माझ्या आयुष्यात मोठं लेणं आहे, ते माझा अलंकार आहे समजतो मी. आणि म्हणून विद्यापीठ स्वायत्त नाही राहिलं, आमची न्यायव्यवस्था स्वायत्त राहिली नाही, ब्युरोक्रेसी स्वायत्त राहिली नाही, कुठलाही VC सुद्धा स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. अशी या देशातील लोकशाहीने दिलेली स्वायत्तता बर्बाद होत चाललेली आहे. आणि म्हणून जे परीक्षा MPSC हे सुद्धा स्वायत्त संस्था आहे, तिथे आम्ही हस्तक्षेप करत नाही. आता आपण कुठल्याही जजला मी फोन केला नाही, कारण ती इम्पार्शियल राहिले पाहिजे, निपक्षपाती वागली. तेव्हा अशा प्रकारे स्वायत्तता शाबूत ठेवण्याचं महत्त्वाचं काम कशाला. माझी मी 95ला उभं होतो ना अक्षय भाया, तर TN सेशन होते, कोणाची हिंमत होत नव्हती, मी गाडीच्या खाली उतरत नव्हतो, कुठे दुसरी भलतीकडे सही करत नव्हतो. असा तगडा माणूस, असा नरग्या माणूस, असा मर्द माणूस, माझ्या लोकशाहीला न्याय देणारा माणूस तो संपला. पण काळाच्या ओघामध्ये आमच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान घट्ट केलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे निर्भीडपणे, बाणेदारपणे, निसंकोचपणे, निसंशयपणे, निर्वैरपणे आणि निर्दोषपणे वागणारी लोकशाही जर असेल तर मग मात्र अशा स्थितीमध्ये ही परीक्षा टिकू शकेल, अन्यथा स्वायत्त संस्था बर्बाद झाल्याचं समजा. बरोबर. सर, पुढचा आता प्रश्न असा आहे की स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये
की अनेक ग्रामीण भागामध्ये आजही लोकांना उत्पन्न मिळत नाही, पैसा नाही त्यांच्या हातामध्ये. अशा वेळी बळजबरीनं स्मार्ट मीटर लावले जातात आणि काही पूर्वीचं जे काही वीज बिल असेल त्याच्या 5 पट आता त्यांना वीज बिल यायला लागली आहेत. तर याचा नेमका पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिला नाही शासनाने, की आणि असं म्हटलं जातं की हे सगळे स्मार्ट मीटर्स अदानींचेच कंपल्सरी तुम्हाला लावायचे आहेत, म्हणजे खाजगी कोणत्याही कंपनीचे असेल तर ते तुम्हाला चालत नाहीत. असं हे काय याच्यामध्ये आणि आपली काय भूमिका राहील नेमकी? माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे अक्षय भैया. हे मीटर देण्याचा प्रकार कुठल्याही ग्राहकाला तुम्ही कोणती वस्तू देता, कारण त्या वस्तूचा उपभोक्ता कोण आहे? उपभोक्ता ग्राहक आहे. त्याला विश्वासात न घेता काहीही त्याच्या माथी मारता. आमचं छोटंसं सिलेंडर मी परवा घेऊन गेलो माझ्या शेतामध्ये, 750 रुपये मला द्यावं लागले. म्हणजे मला बऱ्यापैकी पेन्शन मिळून सुद्धा माझी हिंमत झाली नाही. सामान्य बाई जगेल कशी? आहे का नाही? म्हणून हे अशा प्रकारचं हे मीटर देणं. आणि मला प्रश्न पडतो, राज्यकर्ता एखाद्या उद्योजकाच्या पायासमोर इतका नतमस्तक कसा होतो तो? त्या अदानी आणि अंबानीने माननीय विश्वगुरूला कोणतं चॉकलेट दिलेलं आहे? काही एप्स्टीनसारखं काही चॉकलेट आहे का? मला शंका आहे. तेव्हा अशा प्रकारचे राज्यकर्ते लोकांच्या हितासाठी सरेंडर कसे होतात, इतके ग्रेटफुल कसे होतात? म्हणून माझी विनंती आहे की हे स्मार्ट मीटर आहे, शेतकऱ्यांना मिळणारी वीज आहे, कारण लोकांच्या गरजेच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारी वीज भरपूर आहे. पण ती वीज स्वतः चोरायची आणि त्याच्यानंतर स्मार्ट मीटरचा मोठा धंदा चालवण्यासाठी माझ्याकडे स्वतः येऊन गेला. तो आला, अर्ध मीटर बसवून पळून गेला तो. अरे मला विचारलं का नाही? तू फोनच घेत नव्हता तो. म्हणजे अशा नको असलेल्या गोष्टी लोकांच्या माथी मारणं आणि एखाद्या उद्योजकाला पाहिजे तसे चोचले पुरवणं, हे नरेंद्र मोदी भलते असेल जात नाही, प्रत्येक देशात जातात आणि आता सौदा बरोबर करून दलाली करून इकडे येतात. हे मात्र बरोबर नव्हे. माझ्या लोकांना, शेतकऱ्यांची अशा प्रकारची अवहेलना करणं, थट्टा करणं, त्यांच्या कर्जात लुटणं हे लोकशाहीला शोभणारी बाब नाही. अजूनही आत्महत्या होतील, पण माझ्या शेतकरी बांधवांनी विनंती आहे, लाख काही करा पण अशा प्रकारच्या बाबींसाठी तुम्ही समोरासमोर या. कारण विवेकाने भांडण होत नसेल तर मग मात्र रस्त्यावर उतरावं लागेल, आहे की नाही? म्हणून मला आनंद हा आहे अक्षय की तुम्ही एक चॅनल चालवता. कोणतं चॅनल आहे? बोथ टॉक्स. म्हणून माझे हेरॉल्ड लास्की नावाचे एक फिलॉसॉफर आहे, तुम्ही फिलॉसॉफर ना, ते तुम्ही पॉलिटिकल सायन्स शिकवतात. हेरॉल्ड लास्की असं म्हणाले की व्हेन यू हॅव ॲन अपॉर्च्युनिटी टू स्पीक अगेन्स्ट इनजस्टिस, व्हेन यू हॅव ॲन अपॉर्च्युनिटी टू स्पीक इनजस्टिस, यू प्रिफर टू कीप सायलेन्स. यू प्रिफर टू कीप सायलेन्स. डज इट मीन यू कॉन्ट्रीब्यूट टू द मॉरल पॅरालिसिस ऑफ द सोसायटी? म्हणजे तुम्हाला अन्यायाच्या विरुद्ध बोलण्याची सुंदर संधी आहे, पण तुम्ही चुपचाप राहता, तुम्ही बोटचेपे धोरण स्वीकारता. याचा अर्थ तुम्ही समाजाच्या नैतिक अधपतनास कारणीभूत आहात. अशा प्रकारे ही फिलॉसॉफर बोलून गेले. आणि म्हणून या राज्यातला संपूर्ण गुणवंत, प्रज्ञावंत, प्रतिभावंत, खेड्यातला काम करणारा शेतकरी, शेतमजूर, आमची बाईक आशा अंगणवाडी, ह्या सगळ्याच लोकांना अशा प्रकारच्या मानवताविरोधी वर्तनाच्या विरोधात तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. मी ते घेणार आहे. लाख काही झालं तरी चालेल, पण लोकशाहीच्यासाठी वसंत पुरके हजर आहे. म्हणून माझ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की लाख काय करा बाबा, तुमचं काय कमिशन करा बाबा, पण थोडंसं मिशन ओरिएंटेड काम करा. म्हणून मतदारसंघाला न्याय द्यायचा असेल तर ग्रीनरी वाढली पाहिजे, झाडं वाढली पाहिजे, धरणं वाढले पाहिजे. तुम्ही धरणं बंद करता, मंजूर झाले धरणं बंद करता तुम्ही, पैसे नाही म्हणून. आणि इकडे मात्र माझ्या महिलांना तुम्ही पैसे देता, त्यांना पैशाला विरोध नाही आहे, पण असे फुकटचे पैसे देऊन सत्ता संपादन करणं हे लोकशाहीचं सगळ्यात मोठा रोग आहे. तो आजार आहे, तो दूर झाला पाहिजे. पुढचा प्रश्न संवेदनशील आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये. खतांचे भाव दिवसागणिक वाढत आहेत आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा वाढतो आहे. तर हे शेतकरी कुठेतरी हवालदिल झाले आहेत याच्यामध्ये. तर नेमकं याच्यामध्ये एक अनुदानाची पद्धत बदलली पाहिजे की नेमकं काय? कारण कृषी मंत्री तर म्हणतात की खतांचे भाव वाढत आहे म्हणून खताची क्वांटिटी कमी करूया, म्हणजे खताचे भाव कमी होतील. म्हणजे अक्षय भैया, असे मूर्खासारखे विधानं कशी करतो आम्ही? कोरोनामध्ये असं एक स्टेटमेंट होतं की ऑक्सिजन कमी वापरा, ऑक्सिजन कमी वापरा. अरे माझ्या शरीराला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढाच घेईल का नाही? शेतकरी ठरवेल ना किती पाहिजे त्याला खत. आणि मग अशा प्रकारे तुमची नाकर्तेपणाची भूमिका लपवण्यासाठी शेतकऱ्यांना अशा प्रकारचं वेठीत धरू नका. त्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तेवढी जी मात्रा आहे ना ती खताची द्यावंच लागते. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पण प्रॉफिट मार्जिन नाही वाढलं, उत्पादन खर्च प्रचंड वाढला. म्हणून शेतकऱ्याचं मागणं हे आहे की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मोफत नका देऊ, माझ्या भावाला, माझ्या मालाला रास्त भाव द्या, तुमच्यासमोर भीक मागण्याची गरज नाही. आणि म्हणून आयात निर्यातीचं धोरण हे अत्यंत संवेदनशील पद्धतीनं आणि दूरगामी चांगले परिणाम करू शकतील असं असलं पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय मिळू शकेल. एक परत बियाण्यांचा सुद्धा प्रश्न आहे. निकृष्ट दर्जाचं बियाणं सध्या येते आहे, तर याच्यावरती सरकारचं कुठे अंकुश दिसून येत नाही. याच्याबद्दल काय म्हणाल? अक्षय भैया, आता देवाच्या नावावर जर पैसे लुटणं सुरू झालं असेल
तर हे बियाणं तर कसे देतात, मातीमोल बियाणं देतात. उगवलं नाही तरी चालते, पण शेतकरी मिळाला पाहिजे, मला पैसे मिळाले पाहिजे. कारण नेशन इज बिगर दॅन द पॉलिटिकल सिस्टीम, की राष्ट्र हे माझ्यापेक्षा मोठं आहे असं अजूनही राज्यकर्त्यांनी ठरवलेलं नाही. पण राष्ट्रवाद आहे, न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, राष्ट्रवाद आहे, विज्ञानवाद आहे, आंतरराष्ट्रीय मानवतावाद आहे. ही प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये जपण्याची तहान आमच्या राज्यकर्त्यांना ज्या क्षणी लागेल, तेव्हा अशा प्रकारची 420 बदमाशी, गुंडगिरी आणि चोऱ्यांचे प्रकरण तेव्हाच थांबतील. त्यासाठी जसा आपले हे मुंडे असेल, तुकाराम मुंडे आहे ना, काही चुकतही असेल, पण तो माणूस आल्याच्यानंतर प्रत्येक माणूस आता सावध झाला आहे. त्या अशा प्रकारे शिस्तीत काम करणारे, तात्काळ कारवाई करणारे माणसं मला पाहिजे. माझ्या शिक्षकांना माझ्याविषयी प्रचंड वाईट वाटायचं. त्यांच्याविषयी माझ्याकडून काय अपेक्षा होतं, बाबा तुम्ही राईट टाईम या, माझ्या मुलांना समजेपर्यंत शिकवा, पण 10:15 वाजता तुम्ही आले पाहिजे, नसेल तर कारवाईच करू. तेव्हा अशा प्रकारे कारवाईला घाबरण्यापेक्षा मीच माझ्यात अमूलाग्र योग्य बदल जर केला, त्या समाजाला न्याय मिळेल. माझा मुलगा मोठा झाला पाहिजे हे जसं वाटतं तसं समोरच्याला मुलगा आहे ना, म्हणून जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं. ही आध्यात्मिक लोकशाही जशी संतांनी स्वीकारली होती, तशीच आजच्या घडीला आम्ही सगळ्या सर्वसामान्य लोकांनी लोकशाही स्वीकारली. जगातले 119 देश मान्य करतात की सुंदर लोकशाही माझ्या भारतातली आहे. पण या भारतातल्या लोकशाहीचा खून मात्र आम्ही धर्मधुरीण, राज्यकर्ते, फिलॉसॉफर, तत्त्वज्ञ, ग्रामसेवक, लाईनमन, मेडिकल ऑफिसर, पटवारी, गुरुजी ह्या सगळ्यांनी मिळून लोकशाहीला न्याय देता येऊ शकतो. आणि आम्हीच जर मात्र लोकशाहीचे भक्षक जर झालो तर लोकशाहीचं रक्षण कोण करेल? पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून लोकशाही वाचवण्याची लोक चळवळ विकसित करणं गरजेचं आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं उत्तरदायित्व आहे. कारण भारतीय घटनेमध्ये 2 बाबी आहेत. एक आहे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार आहे. पण या मूलभूत अधिकारांना 100% न्याय द्यायचा असेल तर मूलभूत कर्तव्य पहिल्यांदा पार पाडावं लागेल, तर लोकांना जगण्याचा अधिकार प्राप्त होईल. सध्याच्या मध्ये जर बघितलं आपण राजकारणाच्या बाबत बोलूया, की सध्या विरोधी पक्ष हे सत्ताधाऱ्यांना प्रभावीपणे प्रश्न विचारण्यात कुठेतरी कमी पडतात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सध्या विचारधारेला काही महत्त्व राहिलं आहे की नाही? मगाच म्हटलं होतं अक्षय, आपण हा प्लेटो आहे, हॉब्स आहे, लॉग्स आहे, रुसो आहे, ही सगळी मोठी मोठी मंडळी कुठल्याही देशाचं राजकारण आहे हे समाजकारणावर अधिष्ठित असलं पाहिजे. म्हणून या लोकशाहीचं जे मंदिर आहे ना, हे राज्यकर्त्याच्या सक्षम खांद्यावर उभं असतं. मग तो नेता कसा असला पाहिजे? किंग शुड बी फिलॉसॉफर अँड फिलॉसॉफर शुड बी किंग. म्हणजे तो नेता हा कुशाग्र बुद्धीचा पाहिजे, तो सेन्स ऑफ ह्युमर जपणारा असला पाहिजे, नेता हा निर्भय असला पाहिजे, नेता हा निर्दोष असला पाहिजे, नेता हा निर्वैर असला पाहिजे, नेता हा निसंकोचपणे काम करणारा असला पाहिजे, आणि नेता हा नितळ, निर्मळ आणि निष्ठावंत असला पाहिजे. त्या जमत असन तर तो निरपेक्षपणे काम करणारा असला पाहिजे, तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. तेव्हा अशा प्रकारचं सुदृढ आणि सक्षम आणि द्रष्ट आणि पॅशनेट नेतृत्व माझ्या देशाला मिळालं. तेव्हा महात्मा गांधींच्या काळामध्ये लोकमान्य टिळक आले, लालबहादूर शास्त्री आले, पंडित जवाहरलाल नेहरू आले, सी.व्ही. रमण आले, नंतर आपले हे मोठमोठी शिक्षण संस्था निर्माण करणारे जे.आर.डी. टाटा आले ना. ह्या सगळ्या लोकांच्या वर्तनात जेव्हा द्रष्टे माणसं जन्माला आले, आणि म्हणून आतापर्यंतचा देश प्रचंड विकसित होऊ शकला. पण या 10-12 वर्षामध्ये मात्र नोटबंदी आली, नंतर त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं, लोक मारले गेले, हजारो लोक मारले गेले, नंतर बोगस वॅक्सिन विकल्या गेल्या. अशा प्रकारची अंधाधुंदी मात्र माझ्या देशात असता कामा नये. तुम्हाला अजूनही RSS BJPच्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही चांगले हो, अजून 20 वर्ष सत्तेत राहा, पण लोकांना मारू नका, लोकांचे खून करू नका, लोकांना धर्मभावना विकसित करून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ नका. एवढंच माझं म्हणणं आहे. पुढचं असं म्हणजे की सध्या युवकांचा रोजगार आणि बेरोजगारीचा प्रश्न सध्या खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय. अशा काळामध्ये याला जबाबदार नेमकं कोण आहे की युवक बेरोजगार आज पाहायला मिळतात? आणि मध्यंतरी उद्योग मंत्र्यांचं किंवा काही मंत्र्यांचं स्टेटमेंटसुद्धा होतं की या देशातला युवक बेरोजगार असण्याचं कारण म्हणजे त्याच्याकडे स्किल नाही आहे, कौशल्य नाही आहे, म्हणून तो बेरोजगार आहे असं म्हटलं जात आहे. अक्षय भैया, जगात सगळ्यात जास्त सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणारा देश कोणता आहे? भारत है. सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज पेनान्स फॉर ग्रोथ अँड सिक्युरिटी ऑफ द नेशन. जगात सगळ्यात जास्त मनुष्यबळ कोणत्या देशात आहे? भारतातच. ह्युमन रिसोर्सेस जगाच्या पाठीवर नंबर 1 माझ्या देशामध्ये आहे. ही सगळी म्हणजे सुंदर काम करते, हे टेक्निकल एक्सपर्ट आहे, कौशल्य आहे. आणि म्हणून मी जयंत पाटलांना मागे आम्ही जेव्हा फायनान्स मिनिस्टर असताना म्हटलं होतं की 5,000 कोटी काळासेना मुलांचे पचले म्हणून जाऊ द्यावा. परंतु माझं म्हणणं आहे की ठीक आहे, उद्योग जेव्हा सुरू कराल तेव्हा सुरू करा, पण त्याच्यापेक्षा हेल्थ डिपार्टमेंट आहे, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, सेना आहे, किंवा म्हणजे युद्ध, हे सगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटमध्ये जे रिक्त पद आहे ते तर पहिल्यांदा भरा. त्याने म्हटलं होतं ना की दरवर्षी आम्ही किती करोड लोकांना नोकरी देणार आहोत? 2 कोटी नोकऱ्या लोकांना देणार आहोत. तेव्हा हे दिलेले शब्द तर पाळा, नवीन नका नोकऱ्या निर्माण करू. माझ्या शाळेमध्ये क्लास 4चे पदं रिकामी आहे, परवानगी देत नाही. माझ्या शाळेमध्ये शिक्षकांचे पदं रिक्त आहे, परवानगी देत नाही. माझ्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 5-5, 6-6 गणिताचे शिक्षक रिटायर झाले, परवानगी देत नाही. अरे मंजूर पदांना परवानगी द्या तुम्ही.
जो मास्टर प्लॅननुसार जी मंजूर पदार्थ त्याला तर परवानगी द्या, पण इकडे परवानगी देत नाही आणि तिकडे बहिणीनं म्हणजे त्या लाडक्या बहिणींना मतांसाठी काही करता तुम्ही. असं मात्र करू नका. ह्या लोकांचा पैसा आहे, हा या पैशाचा अपव्यय करण्याचा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही. म्हणजे तरुण बर्बाद होतात. म्हणून सांगितलं ना 25,000 तरुण आत्महत्या करतात आजही. म्हणजे ते अक्षरशः ओक्साबोक्षी रडतात ते पोरं आणि त्या पोरांना मारता तुम्ही. जेव्हा राम मंदिराच्या विषयी आमच्या लोकांनी निदर्शनं करण्याचे प्रयत्न केले तेव्हा तुम्ही घिसाट नेता. तुम्ही ज्या मुलींनी गोल्ड मेडल माझ्या देशाला मिळून दिलं त्या मुलींना तुम्ही ओढत ताणत नेता. आणि तुम्ही म्हटलं ना की विरोधकांना बोलू देत नाही. या नंबर 1 आमचे राहुल गांधी वारंवार प्रश्न विचारतात, बोलू देत नाही. 40, 45 खासदारांना तुम्ही सस्पेंड करता, बोलूच द्यायचं नाही. अशा प्रकारे ही कुठली लोकशाही आहे? ही दडपशाही, हुकुमशाही आणि सरंजामशाही रद्द करायची असेल, बर्बाद करायची असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून लोकशाहीचा हा डोलारा स्वतःच्या हातानं स्वतःच्या खांद्यावर घेतल्याशिवाय ही शाबूत राहील असं मला वाटत नाही. तुम्ही आम्ही सगळे लोकशाहीचे उपासक आहोत, लोकशाहीचे हे लाभार्थी आहोत आणि म्हणून लोकशाहीला न्याय देणं तुमचं सगळ्यांचं काम आहे. माझ्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना विनंती आहे, ज्या पक्षाचा माणूस चुकत असेल त्या पक्षाच्या माणसाला ठणकावून सांगा. आणि त्या हे कुणी हे तर तो हे आहे ना आपला यादव आणि या दोघांनी कोणते पांडे त्यांनी हा विषय उपस्थित केला. आणि म्हणून सगळ्याच मंदिरामध्ये कमी अधिक प्रमाणात चोरी आहे. मी इकडे तिरुपतीला गेलो ते अत्यंत घाणेरडे शिवाय देतात, पैसे नाही तर तुमचं मुंडकच खुपसून टाकतात. तेव्हा अशा प्रकारे देव कधी पैसे मागतो तुम्हाला? देवा धर्मामध्ये पैसे टाकायची गरज नाही आणि कुठल्याही भटजीकडून पूजा करायची गरज नाही आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. साधं सोपं तत्त्वज्ञान स्वीकारा. तुमची फसवणूक तुमच्याच हाताने थांबवा अशी विनंती करतो. त्यांना पैसे द्यायचेच असेल, सोने चांदी कोणता देव मागतो? ते म्हणजे 200 किलो सोनं चांदी नेता, हिरे नेता, जवाहर नेता. गरिबाच्या लग्नाला साधं एखादं मंगळसूत्र भेटत नाही. तर अशा प्रकारे धार्मिकतेच्या नावानं सगळ्या ठिकाणी पैसा एकत्र चालला आणि इकडे मात्र गोरगरिबांना पैशाचं दर्शन होत नाही. ही विषमता दूर करायची असेल, लोकशाही सक्षम आणि मजबूत आणि द्रष्टे माणसांनी ती मोठी उभी केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न काँग्रेसच्या संदर्भामध्ये आहे की नुकतीच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भात एक बातमी होती की त्यांची तक्रार होते आणि त्यांचं हे पद आता कुणी दुसरं घेणार आहे आणि तक्रारी करता करता कोणीतरी त्यांचं पद हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे. अक्षय, राग, लोभ, चीड, द्वेष, क्रोध हे सगळे षडरिपू आहे, हे स्थायी भाव आहे. एखादा माणूस काही काम करतो तेव्हा तक्रारी होणारच आहे. अक्षयसुद्धा माझ्याविषयी चांगलं बोलत नाही असे लोक म्हणतात कधी कधी, आहे का नाही? बरोबर आहे, तक्रार करणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, निंदक कामाचा हा गडी आत्मारामाचा. म्हणून लोकांनी बोललं पाहिजे, टीका टिप्पणी केली पाहिजे. त्याचं चांगलं काय वाईट काय मी एकांतात बसून माझं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. चुकत असेल तर सुधारणा करतील, खूपच चुकत असेल तर दुसरा माणूस येऊन बसन, पुन्हा त्याच्याविषयी तक्रारी सुरू, हे हाडगाडगं सुरू राहणार आहे. पण ज्याला संधी मिळते त्यानं सुंदर पक्षाचं काम करावं अशी माझी सूचना आहे. पुन्हा जर आपण शिक्षण मंत्री झालात तर पहिल्या 100 दिवसामध्ये कोणता निर्णय घ्या? अक्षय भैया, तुम्ही मला खूप काही बोलकं करू नका. मी निश्चित आशावादी आहे, पण किती धावायचं आणि कुठपर्यंत धावायचं आपण ठरवलं पाहिजे. पण माझी विनंती आहे की जर दुर्दैवाने सुदैवाने मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी फक्त शिक्षण खातंच घेणार आहे. नाही तर एखाद्या शिक्षण खात्याच्या संदर्भात जी कोणती कमिटी असेल, कारण शिक्षण हेच सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे. शिक्षण हीच खऱ्या अर्थाने विकासाची गुरुकिल्ली आहे आणि म्हणून शिक्षणालाच खऱ्या अर्थाने कोणीतरी वाहून घेतलं पाहिजे. डिवोशन आणि डेडिकेशननी, समर्पित भावनेने शिक्षणालाच वाहून घ्यावं. तर नाहीतर बघा ना, वेगळ्या धर्माची आपल्याला गोडवे गायची गरज नाही आहे. माझे साने गुरुजी काय म्हणाले की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्या माणसाला शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी भोंगळ कारभार दिसला, म्हणजे सुमार दर्जाचं शिक्षण दिसलं आणि म्हणून साने गुरुजींनी आत्महत्या केली शिक्षणासाठी. म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की अशी आत्महत्येची दुर्दैवी वेळ येऊ नये. म्हणून ज्या लोकांना जी शिक्षणाची संधी मिळते त्यांनी पुन्हा निवडून येऊ वगैरे न येऊ, लोकांनी चांगलं म्हणू वगैरे न म्हणू, शिक्षकाने शिव्या देऊ वगैरे न देऊ, पण आपल्याला मात्र सरळ मुलांच्या हिताचा विषय लक्षात घेतल्याशिवाय मुलांचं भलं होणार नाही आणि मी आयुष्यभर शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेणार. तर अशा पद्धतीने आपल्याला सरांनी फार त्यांचं जे काही सध्याची सामाजिक स्थिती किंवा धार्मिक स्थिती जे चाललेली आहे त्यावरती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भाष्य केलेलं आहे. तर अशाच पद्धतीने त्यांचं पुढे सुद्धा आपण मुलाखती घेत राहू, त्यांचे विचार आपण जाणून घेत राहू. याच पद्धतीने पुढे आपण काही पाश्चात्य तत्ववेत्ते आणि सध्याची राजकीय स्थिती याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर आपण या मुलाखतीमध्ये थांबतोय. भेटू आपण पुढच्या मुलाखतीला. धन्यवाद सर. सर्व जनतेला माझ्या शुभेच्छा आणि आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार. ज्या माझ्या बोध ही चॅनल आहे ना, ही चॅनल सर्वसामान्य माणसाचं अंतःकरण जाणून घेऊन, त्यांच्या भावना समजून घेऊन राज्यकर्त्यांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना बोलकं करतात, ही अत्यंत अभिनंदनीय स्तुत्य अशी बाब आहे. कारण हा मीडिया जगेल तर लोकशाही जगेल. मीडिया शाबूत राहील, मीडिया डोळस राहील, लोकशाहीला चांगले दिवस येतील. आणि म्हणून या चॅनलला मी धन्यवाद देतो. माझ्या संपूर्ण नेत्यांना, ऐकणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद.